सिटी मिरर, आपका अपना चैनल, हर छोटी बड़ी खबर पर नजर। सिटी छत्रपती संभाजीनगर आयोजित स्नेहसंमेलन 2025 निमित्त आज उद्घाटन झालं। सदरील उद्घाटनाचे उद्घाटक आपले माननीय पीडीजे मॅडम, विभागीय मॅडम यांनी आज उद्घाटन केलं, औपचारिक उद्घाटन केलं। सदर कार्यक्रमास केळुसकर साहेब, तसेच बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष व्ही.डी. साळुंके साहेब, सदस्य सावंत सर, तसेच आपल्या कोर्टाचे डीजेपी सरकारी वकील अविनाश देशपांडे सर, तसेच आपल्या बारचे अध्यक्ष मिलिंद पाटील। कमिटी सोबत एक फोटो घ्यायचा आहे, त्यासाठी सर्वांनी यायचं आहे। राजपूत साहेब फोटो घेतात। गजानन मते यांचं स्वागत या ठिकाणी करावं। यानंतर सोमीनाथ चांदलकर यांचं स्वागत मी ॲडव्होकेट जिल्हा वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष मिलिंद पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। खऱ्या अर्थाने ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना दृष्टी देण्याचं काम ज्यांच्याकडून होतं, दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल असं म्हटलं जातं। सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या तसेच त्याचबरोबर व्ही.डी. साळुंके साहेब, माजी चेअरमन बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा, तसंच येथील अध्यक्ष मिलिंद पाटील, सचिव तीर्थराज सावरे, उपाध्यक्ष श्री सुनील पडूळ, महिला उपाध्यक्ष डोंगावकर मॅडम आणि सहसचिव करण गायकवाड आणि इथले असलेले DGP श्री अविनाश देशपांडे हे मी या सर्व कार्यक्रमाला त्यांच्या वेळात वेळ काढून आले आहेत, त्याबद्दलचा मला फार आनंद झाला। आणि न्यायाधीशांना जास्त कला वकिलांनी दाखवू नये हेही मी तुम्हाला सांगतो। जाऊ द्या, कधीची गोष्ट सोडा, परंतु आपण जो आज हा नेत्र तपासणीचा कार्यक्रम घेतला, वकिलांना आता इथं तर कमी दिसत आहेत, परंतु मला आता चष्मा नसलेला वकीलच सापडत नाही। त्याच्यामुळे वकिलांची नेत्र तपासणी आणि आपण जे कार्यक्रम बाकी घेणार आहात, या गॅदरिंगच्या या सर्व 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर, आपलं खरंच धन्यवाद पुन्हा एकदा मानलं पाहिजे की आपण वारंवार आम्हाला प्रत्येक वेळी जे आहे तर मार्गदर्शन तर करतात, पण आर्थिक स्वरूपामध्ये जे आहे तर आम्हाला कधीही कमी पडू देत नाही। वार्षिक स्नेहसंमेलनाला सुद्धा अमोल सावंत सर आणि व्ही.डी. साळुंके सर यांनी भरगच्च अशी मदत केलेली आहे ती मी आपल्याला सांगू इच्छित नाही, कारण ती भरगच्च अशी आहे। परंतु जे मोठ्या दानशूरपणाने जी काही मदत केलेली आहे 2,88,000ची, त्याची वाच्यता तर नक्की झालीच पाहिजे। याचा जिल्हा वकील संघाला खूप खूप मोठा फायदा होईल। यामागचं कारण काय आहे आणि 2,88,000 का दिलं हे सांगण्यात। औरंगाबाद फर्स्ट पीडीजे केळुसकर साहेब, मंचावर उपस्थित माझे मित्र अमोल सावंत, अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब, सावरे साहेब, त्यांचे सर्व कार्यकारी, जिल्हा सरकारी वकील देशपांडे साहेब, समोर उपस्थित सर्व न्यायाधीशगण, माझे सर्व वकील मित्र, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज मी अध्यक्षांना धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारे गॅदरिंग आयोजित केली। पण विशेष स्पष्ट बोलायचं, कंप्लीट उच्च न्यायालयात काम करतात, इलेक्शनच्या वेळेस मत मागायला मात्र सगळ्यांना भेटतात, कार्यक्रमाचं मात्र निमंत्रण तिकडे पाठवतात। त्यामुळे मी मिलिंद पाटील साहेबांचं अभिनंदन। सुहासनी जवळे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी मी। सर, कौतुकाची थाप जर असेल आणि अशा प्रकारचं आर्थिक बळ जर असेल तर आम्हालाही लढायला आणि करायला मजा येते, ऊर्जा मिळते। अशीच कौतुकाची थाप आमच्या पाठीशी असू द्या।
पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष हो आणि आम्हाला भरघोस अशी आर्थिक मदत मिळो अशीही मी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय भाषणाचे समारोप होणार आहे. तत्पूर्वी फक्त काही एक जिल्हा वकील संघातर्फे सूचना अशी आहे की जो आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो सर्वांच्या सहकार्यातून आहे. सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे आणि जिल्हा वकील संघ हा जो समारोप आपण करावा. आज उपस्थित असलेले सर्व वकील बंधू भगिनींनो, माझे न्यायक अधिकारी बंधू भगिनींनो, कर्मचारी वर्ग आणि आज उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मंच, आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. आज जो घनादेश प्राप्त झालेला आहे यासाठी बार असोसिएशनचे सुद्धा मी अभिनंदन करते आणि याच्या पुढेही ज्या ज्या कार्यक्रमांसाठी इथे जे जे कार्यक्रम आयोजित केले जातील त्याच्यात आवर्जून अध्यक्षांना उपाध्यक्षांना आपल्याकडून निमंत्रण जाईल याची ग्वाही देते. सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की आपल्याकडे क्रिकेट मॅचेस अनेक दिवसांपासून सुरू झालेले आहेत. आज सकाळीच आपण नेत्रशिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे. त्याच्यामुळे तसं पाहिलं तर उद्घाटन झालं आहे, फक्त हे औपचारिक उद्घाटन. मी उपस्थित असलेल्या सर्वांना सांगते आणि उपस्थित असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुद्धा सांगते की या 3 दिवसांमध्ये आपल्यामध्ये असलेल्या सुप्तगुणांचा, कलागुणांचा इथे आविष्कार होऊ द्या, इतरांनाही आनंद द्या आणि स्वतःही आनंद मिळवून घेऊन जा. या आपल्या ज्या आठवणी ज्या स्मरणात राहतात, औरंगाबादला अमुक गोष्ट केली होती, जळगावला अमुक गोष्ट केली होती, ही सुद्धा न्यायिक अधिकाऱ्यांच्या नेहमी लक्षात राहणाऱ्या गोष्टी असतात. तर ग्वाही देते पडोळ साहेब की आमच्याकडूनही या स्नेहसन्मानामध्ये संपूर्ण सहकार्य असेल. आत्ता ज्याप्रमाणे साहेबांनी सांगितलं की कॉस्टची रक्कम बार असोसिएशनला मिळावी याच्याकडेही आम्ही जोरकसपणाने बघू असे आश्वासन देते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. केलेलं आहे की कुटुंबाची सगळ्यात महत्त्वाची जी असते ती पत्नी असते. कारण घरातलं सगळं काम जे आहे ती पत्नी व्यवस्थितपणे पती कामाला गेल्यानंतर ती पार पाडत असते. आणि ह्या मार्फत इथं येऊन तो एक दिवस का असे ना जिल्हा वकील संघामध्ये तो कार्यक्रम आपण त्याच्यासाठी तो आयोजित केलेला आहे. दुसरं, हा कार्यक्रम जो आहे वार्षिक स्नेह संमेलन हे माझ्या माहितीस्तव जो आहे त्यावेळेस पटेल साहेब होते, त्याच्यानंतर संजय गंगापूरवाल्यांचे वडील जे होते त्यांनी त्यावेळेचा म्हणजे 1970 ते 60च्या दरम्यान हा कार्यक्रम आपला जो काही वार्षिक स्नेहसंमेलनचा सुरुवात झालेली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत कुठेही त्याला नाही का म्हणजे थांबता नाही आले, म्हणजे तो कंटिन्युअसली चालू आहे. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की ह्या 3-4 दिवसामध्ये जे काही वकील संघ आहे तो एकत्र येतो आणि हा खेळाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते. त्यावेळेस जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेस फार छोट्या प्रमाणात होतं. आज तो वाढून तो त्यावेळेस 1 दिवसाचा होता, आज 4 दिवसाचा झालेला आहे. म्हणजे 22 पासून जी सुरुवात आजपासून जी सुरुवात झालेली आहे ती 26 पर्यंत आहे. अशा प्रकारे जिल्हा वकील संघ नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवून आता सकाळीच आयोजन जे आहे डोळे तपासणी केंद्र जे मधू आहेर यांच्या मार्फत म्हणजे BLS मार्फत जो आयोजन करण्यात आलेले ते आपण गॅदरिंगमध्ये तो पार्टिसिपेट करून घेतला की दोन्ही एकत्र यावा म्हणून आपण तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नुसते डोळे तपासले जाणार नाही तर चष्मासुद्धा फ्रीमध्ये देणार आहे. म्हणजे ते पक्षकार असो, वकील असो किंवा इतर वर्ग असो त्या सगळ्यांना ते डोळे तपासल्यानंतर चष्मा हा मोफत दिला जाणार आहे. म्हणजे हा वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम जो आयोजन करण्यात आलेला आहे तो एक उद्या जो आहे आरोग्य तपासणी हा एक 23ला ठेवलेला एक VLCC. याच्यामध्ये VLCC जो आरोग्यासंदर्भात म्हणजे नुसतं आपण खेळत नाही करतोय की आपली आरोग्याची काळजी कशी असावी ह्यासाठी सुद्धा आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय. तर त्या निमित्ताने वेट कमी करणं आणि जास्त याच्यामध्ये तो VLC मार्फत आणि त्वचेचे सुद्धा जे काही विकार असतील त्या संदर्भात तो कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्यानुसार तो सकाळी 11 ते 5 या दरम्यान राहणार आहे. म्हणजे आपण जो काही कार्यक्रम ठेवण्याची जी काही
जिल्हा वकील संघ प्रयत्न करतोय ते सगळ्या प्रकारचा कार्यक्रम याच्यातनं चांगल्या प्रकारे व्हावा. आपण सगळ्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट करावा. महिला असतील, पुरुष असतील, वयस्कर असतील, त्या सगळ्यांनी पार्टिसिपेट करावा आणि आनंद घ्यावा. मी सगळ्यांना विनंती करतो की नाही का आपण ह्या सगळ्या खेळांचा आनंद घ्यावा ही विनंती आहे. आणि तसंच हा सगळा कार्यक्रम करताना आम्ही कामही करणार आहे. म्हणजे नुसतं खेळायचंच असं नाही, थोडेफार फक्त विनंती अशीच राहणार आहे की कार्यक्रम करताना तो आम्ही जजेसनाही विनंती आहे की त्यांनी कार्यक्रम करताना फक्त 3 दिवस आम्हालाही सांभाळून घ्यावा आणि कुठली ऑर्डर जे आहे ती ऑर्डर यावर्षी ठेवलेलं होतं आणि त्याचे आयोजन खरं सांगायला गेलं तर वकील संघाने केलेलं होतं. पण ही गोष्ट मोहित घाणेकर यांनी सूचित केली जिल्हा वकील संघाने. आपण नेहमीप्रमाणे जेंट्स क्रिकेट असतं पण यावेळेसही लेडीज क्रिकेट ठेवलं आणि त्यांनी ते आयोजन व्यवस्थित करून आणि तो खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर आपण यावर्षी एक सुरुवातीला सगळ्या जे काही वकिलांच्या मिसेस असतील, वकील स्टाफ असतील, वकील असतील यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण जिल्हा वकील संघामार्फत ठेवलेला आहे. आणि त्याचंही जे काही आयोजन आहे आमचे पडूळ साहेब, सेक्रेटरी साहेब आणि कमिटी यांनी खूप सुंदर प्रकारे तो ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जिल्हा वकील संघाकडूनच राहणार आहे. तो कुठल्याही प्रकारे इतर कुठल्याही यांच्यामार्फत ठेवलेला गेलेला नाही. महिलांसाठी ठेवलेला आहे. याचा लाभ याच्यासाठी की आतापर्यंत आपण जे काही कार्यक्रम करतोय ते फक्त जेंट्सच्या संदर्भात असतात, परंतु ह्या कार्यक्रमात आपण असं नियोजन केलेलं आहे की तो एक खेळ असावा. या खेळानुसार नुसते वकील इथे जे तिथले सदस्य असतील आणि शिनवत त्यांना यायचं ते येतील, नाही यायचं ते येणार नाही. आणि विशेष पुन्हा आम्हाला दोघांना वकील बंधू आणि भगिनी, आज आपण 2024 आणि 25 हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम यानंतर महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अमोल सावंत सर यांचं स्वागत ॲडव्होकेट राहुल भगत हे करतील. जिल्हा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट राहुल भगत. यानंतर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट अविनाश देशपांडे सर यांचं स्वागत आमच्या जिल्हा वकील संघाच्या सदस्य ॲडव्होकेट ममता धालते मॅडम करतील. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थाने वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की आमच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जी काही मेजवानी आम्हाला मिळत असते, जो काही खेळाचा आनंद आम्हाला घ्यायचा असतो, तसेच बौद्धिक जे काय आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान मिळत असतं, अशा विविध रूपी कार्यक्रमांनी भरगच्च असा कार्यक्रम यावेळी आपण आयोजित केलेला आहे. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचं जे काय आपण आयोजन केलेलं आहे आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा मागचा हेतू आपला काय आहे, तसेच वार्षिक स्नेहसंमेलन आपण कधीपासून साजरं करत असतो, तथा जिल्हा वकील संघाचं या मागचं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सगळ्यांचं स्वागत करतो. त्यांनी जिल्हा वकील संघाचा मान ठेवून इथे आलेले आहेत. आज उपस्थित असलेले सर्व माननीय व्यासपीठ तसेच न्यायाधीश वर्ग, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचं स्वागत या ठिकाणी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट तीर्थराज सावरे पाटील हे करतील.
करायचं। यानंतर महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ गोवा चे माजी अध्यक्ष व्ही डी सोळुंके सर यांचं स्वागत या ठिकाणी